आज ना मी सकाळी नाश्त्यासाठी इतका छान हा नाश्ता बनवलेला आहे। रव्यापासून फक्त 1 वाटी रव्यापासून हा इतका छान मी नाश्ता बनवला आहे। खाता क्षणी सगळ्यांना आवडला आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। खूप कमी वेळामध्ये आणि खूपच कमी साहित्यामध्ये व्हेजिटेबलनी भरपूर आणि हेल्दी असा हा रव्यापासून नाश्ता तयार होतो। बनवायला इतका सोपा, पाहता क्षणी सगळेजण आवडीने खातील इतका भारी लागतो हा नाश्ता। समोसा, कचोरी, इडली, वडा तर बाहेरून आणणं विसरून जातात, इतका छान हा नाश्ता बनतो। तर त्यासाठी इकडे मी 1च वाटी रवा घेतलाय, बारीक रवा घ्यायचा आहे। हे बघू शकता, बारीक रवा मी 1 वाटी वापरले। 10-15 मिनटं अगोदर हे भिजून ठेवायचा। हे थोडंसं रव्यामध्ये कण असतात असे ते काढून टाकायचे आणि मग आता याच्यामध्ये 1 वाटीला हे असं होतं, कॅमेरा माझा पडला जातो, नेहमी असंच होतं। तर थोडासा सेट करायला वेळ लागतोय, सेट केलेला आहे। आणि हे बघा 10-15 मिनटं झाल्याच्या नंतर आपण ह्याला मग वापरायचे। आता याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि जास्तीत जास्त 10 मिनटं जरी ठेवलं तरी बास आहे। सगळं पाणी सोकून घेईन रवा आणि रवा चांगला फुलला जाईल। आता याला द्यायचे 10 मिनटं। तर झाले आहेत 10 मिनटं। इकडे बघू शकता आले आहे मी माझ्या किचन वाट्यापाशी रोजच्या। हे बघू शकता मस्त झाला आहे, रवा किती चांगला फुलून गेला आहे। पूर्ण पाणी जे पण टाकलं होतं ते सगळं सोकून घेतलं आहे आणि रवा छानपैकी असा नरम सॉफ्ट झाला आहे। आता आपण काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं। हे बघा आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। याच्यामध्ये हे सगळा रवा जो भिजवलेला आहे तो सगळा टाकून घ्यायचा। हे बघा हे असं सगळं टाकून घ्यायचं। खूप छान नाश्ता तयार होतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप आवडीने खाता तुम्ही। हे बघा आता मी हा रवा टाकून घेतला। तर नाश्त्याची छानपैकी टेस्ट वाढवण्यासाठी ना इकडे मी आंबट दही वापरते, 2-3 चमचे, अंदाजे अर्धी वाटी। 1 वाटी रवा असेल ना तर अर्धी वाटी आंबट दही वापरायचं इकडे। हे बघा 3 चमचे म्हणजेच अर्धी वाटी हा अंदाज होऊन जातो। तर 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी दही वापरायचं आणि मग आता हे मिक्सरमध्ये 1-2 राऊंड मारून घ्यायचे। हे बघा आता मी हे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आणि छानपैकी असं डोशासारखं पीठ तयार झाले, पाहू शकता बघा किती मस्त झालेलं आहे बॅटर। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। हे बघा किती छान घट्ट असा हा बॅटर तयार झाला आहे रव्याचा। आता आपण याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं। थोडंसं मीठ टाकून घेते याच्यामध्ये। हे बघा थोडंसं मीठ टाकले, याच्यानंतर आपल्याला मीठ काही वापरायचं नाही म्हणून इथे थोडंसं अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं। आता थोडा वेळ द्यायचा, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। हे असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ एकजीव होईल। याच्यामध्ये इनो, सोडा वगैरे काही टाकायची गरज नाही। एक पॅन ठेवायचा तापट, थोडंसं याच्यामध्ये तेल टाकायचं। थोडंसं इथं मी तेल टाकते। सकाळी उठल्यावर ना आपल्याला हाच प्रश्न असतो की आज काय बनवायचं नाश्त्याला, कारण रोज रोज एक खाऊनसुद्धा कंटाळा येतोच। त्यामुळे ना जरा वेगळं काहीतरी ट्राय करायचं। रवा आता हा असतोच घरामध्ये। आता ह्या तेलामध्ये मी 1 चमचा जिरे टाकलेत, अर्धा चमचा किंवा 1 चमचा राई टाकायची। तर राईसुद्धा मी टाकून घेतली। हे बघू शकता ह्याने खूप छान तडका लागतो आणि दुसरी गोष्ट फ्लेवर मस्त येतो। अचानक कोणी घरी पाहुणे आले ना अशा टायमाला पण तुम्ही हे करून देऊ शकता त्यांना। खरंच पाहताक्षणी तर तुम्हाला विचारतील हे काय बनवलं आणि खाल्ल्यावर तर वेगळीच तारीफ करतील। ह्याच्यात सफेद तीळ टाकते, काळे तीळ असेल तर खूप छान सुंदर असा नाश्त्याला लुक येईल, पण सफेद तीळ असेल तर नक्की टाका, काळे तीळ असेल तर अजूनही चांगलेच आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडे व्हेजिटेबल टाकते। इकडे आवडीनुसार तुम्ही वाटाणे वगैरे सगळं म्हणजे भाज्या टाकू शकता। हे बघा शिमला मिरची आणि गाजर टाकून घेतलेले आहे। थोडेसे जे कढीपत्त्याचे पान आहेत ना असे बारीक चिरून घेतलेत ते याच्यामध्ये टाकणार आहे। हे असं राई जिऱ्यासोबत थोडंसं तेलामध्ये याला परतून घ्यायचं, जेणेकरून ह्याचा कच्चापणा जो आहे ना तो दूर होतो। पाहू शकता तुम्ही किती मस्त असे हे आपल्या शिमला मिरची आणि गाजर राई जिऱ्यासोबत फ्राय होत आहेत, म्हणजे भाजले जात आहेत। आता याचा थोडासा कच्चापणा दूर होईपर्यंत याला भाजायचं। हे इकडे ना ऑप्शन आहेत भरपूर असे तुम्ही भाज्या टाकू शकता ह्या स्टेजवर, म्हणजे लहान मुलांना तर मस्त असं व्हेजिटेबलचा हा नाश्ता तयार होईल। आता आपण काय करायचं, गरमागरम लगेच असा तडका मारायचा ह्या बॅटरमध्ये, जे रव्याचं दहीचं बॅटर आपण वाटून घेतलं ना त्याच्यामध्ये।
हे पाहू शकता मस्तपैकी. आणि याला लगेच मिक्स करायचं. आपण याच्यामध्ये काय करायचं, थोडीशी कोथिंबीर टाकायची. ह्या स्टेजवर तुम्ही मेथी वगैरे पण टाकू शकता, पालक टाकू शकता. मी इकडे बारीक कोथिंबीर टाकलेली आहे, हे बघू शकता. आणि थोडंसं याच्यामध्ये आता चिमूटभर फक्त हळद टाकायची, बस जास्त टाकायची नाही, किंचित, फक्त एक चांगला रंग येण्यासाठी. आणि हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हे बघू शकता मस्त बॅटर तयार झालेला आहे. हे मिक्स करून घेते सगळा घोळ हा जो आपण रव्याचा केलेला आहे. आता आपण लगेचच ह्याचं नाश्ता करायचा आहे. हे छोटं आपलं फोडणीचं पात्र सगळीकडेच असतं घरामध्ये. याच्यामध्ये थोडंसं किंचित असं थेंबर किंवा जास्तीत जास्त अर्धा चमचा छोटा असतो ना, तेवढंच तेल टाकायचं. हवं तर इथे तुम्ही राई जिरासुद्धा परत टाकू शकता. आणि थोडंसं गरम झालं की गॅस स्लो करायचा, अजिबात हाय फ्लेम नाही ठेवायची, नाही तर लगेचच करपला जाऊ शकतो नाश्ता. ह्या गोष्टीची काळजी घ्यायची. तर स्लो गॅसवर मी हे बॅटर याच्यामध्ये टाकून घेते. हे बघा, तुम्ही हा बॅटर ना पूर्णपणे असा वाटीला थोडा अर्धा येण इतकासुद्धा भरू शकता. आवडीनुसार मग आता तुम्ही याचा साईज लहान मोठा करू शकता. आता मी इतका सारा भरलेला आहे आणि मस्त याचा हा इडलीसारखा एक पदार्थ याचा तयार होईल. ते हे बघू शकता. आता याला थोडा वेळ द्यायचा, स्लो गॅस ठेवायची, काही घाई करायची नाही. आणि झाकण पण ठेवू शकता झटकेपट होण्यासाठी. तर मी थोडा वेळ झाकण ठेवते. हे बघा, झाकण ठेवलेलं आहे आणि थोडंसं वाफेवर स्टीमवर मंद आचेवर मी ठेवलं आहे. हे बघू शकता मस्त याला झटकेपट हे निसटला जातो, म्हणजे चिटकत नाही, काय नाही. आता आपल्याला याला अलगद काढायचं आहे. पटापटा ह्याच्यामध्ये होतात, म्हणजे फोडणी पात्र असताना ह्याच्यामध्ये हा नाश्ता झटकेपट होतो. हे असं अगोदर चेक करायचं चांगल्या प्रकारे. जर खालून कडक झाले असेल तरच पलटी करायचं. हे बघा, असं अलगद निघला की मग पलटी करायचं, असं हलक्या हाताने. फुलला गेलेला आहे पण मी थोडं प्रेस केलं आहे. आता ह्याला परत एकदा दोन्ही साईडून असं फ्राय करायचं. किती सुंदर रंग आला आहे बघू शकता तुम्ही. हा इतका भारी लागतो नाश्ता, खरंच मस्त रंग आलेला आहे, लाल सोनेरी असा रंग आलेला आहे. नाश्ता आपला किती भारी दिसतोय, सुंदर असा गोल आकार आलेला आहे. ह्याला थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं. हे बघ, हे असं. आणि मग चांगलं कडक भाजून घ्यायचं दोन्ही साईडून आणि मगच ह्याला काढायचं. हे असं चमच्याच्या साहाय्याने अलगद उचलून असं काढायचं आणि प्लेटवर ठेवून द्यायचं. झाला आपला एक हा तयार. हे असे भरपूर सारे पण तुम्ही करू शकता. मी तर फक्त एकच वाटी रवा वापरला आहे. आता परत एकदा तेल टाकलं याच्यामध्ये. सेम प्रोसेसनी परत एक करून घेते, तुम्हाला परत दाखवते मी. हे बघा, 2-3 चमचे मी या बॅटर टाकून घेतला आहे आणि दरवेळेस असं मिक्स करूनच टाकायचं. ह्याला आता थोडा वेळ द्यायचं, परत एकदा याला चांगला शेक येऊन द्यायचा आणि फुलला गेला की मग हे पलटी करून घ्यायचं. हे बघा, असं लगेच फुलला जातो आणि मी असं पलटी करायचं, हलक्या हाताने प्रेस करायचं आणि शेक द्यायचा. आता हे करून घेते आणि अजून 1-2 करून घेते आणि मग प्लेटमध्ये आपण सर्व करूया. खूप छान सोपा नाश्ता आहे, झटकेपट तुम्ही करू शकता. हे बघा, 2-4 असे मी सुरुवातीचे पटापट केलेत. तर पाहू शकता किती मस्त हा नरम सॉफ्ट असला हा रव्याचा नाश्ता हा मी तयार केला आहे. इडली डोसे याच्यापुढं खरंच फेल आहेत, इतका चांगला लागतो. हा रव्यापासूनच बनलेला आहे, तर मस्त असतो, टेस्ट भारी लागते. स्पेशली म्हणजे आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्हेजिटेबल टाकून हा हेल्दी खूप असतो. त्यामुळं नक्की ट्राय करून बघा. आणि लहान मुलांना ना तुम्ही छोट्या मोठ्या भुकेसाठी ना हा हेल्दी नाश्ता नक्की ट्राय करून बघा. म्हणजे त्यांना भाज्या खायचा कंटाळा येत असेल ना, तर याच्यामध्ये भरपूर भाज्या टाकूनसुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता. माहीतसुद्धा नाही पडणार की भाज्या टाकल्या त्याच्यात. तर पाहू शकता किती मस्त झाला आहे, नरम सॉफ्ट असा दोन्ही बाजूनी भाजून निघलेला आहे. आणि थोडासा हळद टाकल्यामुळं सुंदर असा पिवळा रंग आलेला आहे. इतका लुसलुशीत असा मेल्टी नाश्ता होतो ना हा. आता तुमच्या भाजण्यावर आहे, कडक भाजला तर कडकसुद्धा राहतो. हे बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते. याचा सॉफ्टनेसपणा बघू शकता. बघा, नरम लुसलुशीत असा हा नाश्ता तयार झालेला आहे. सकाळ सकाळ हे तुम्ही 2-3 जरी खाल्ले ना खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा असं केचपसोबत, तर खूपच भारी नाश्ता होईल. भरपूर वेळापर्यंत तुम्हाला भूक लागणार नाही.
हे बघा मस्त झालेला आहे. खरंच इतका मेल्ट होतोय खाता वेळेस, अप्रतिम लागतोय. आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर तर तुम्ही खाताना त्याची चव इतकी भारी लागन. हे बघा, म्हणजे बाहेरून आपण इडली वडे वगैरे आणतो ना, त्यापेक्षा हे नक्की ट्राय करून बघा. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली सिंपल रेसिपी? फक्त 1 वाटी रव्यापासून केलेला नाश्ता. आवडला असेल तर नक्की ट्राय करा. आणि हे तुम्ही असं बाहेरसुद्धा नेऊ शकता करून टिफिनमध्ये, किंवा लहान मुलाला असं स्नॅक टाईम म्हणून तुम्ही बनवून देऊ शकता. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त